पटदक्कल हे नाव नाही, ही एक प्रार्थना आहे. हा आहे भारताचा गौरवशाली इतिहास. कधी कधी काही ठिकाणं डोळ्याने नाही, मनाने पाहावी लागतात. मलप्रभा नदीच्या काठावर उभं राहिलेलं ते शांत गाव कधी काळी सम्राटांच्या पावलांचा आवाज ऐकत होतं. इथे राजांचा राज्याभिषेक व्हायचा, मुकुट डोक्यावर चढायचा, पण आधी देवांच्या चरणाशी मस्तक टेकायचं. राजा होण्याआधी इथे माणूस म्हणून होण्याची शपथ घेतली जायची. 7व्या आणि 8व्या शतकात चालुक्य राजांनी दगडात स्वप्न कोरली. विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिर पाहताना हृदय दडपून जातं. विजय मिळाल्यावर राजा विक्रमादित्य दुसरा हा अहंकारात बुडाला नाही. तो देवाकडे आला आणि म्हणाला, हा विजय माझा नाही, हे महादेवा, हा विजय तुझा आहे. रामायण महाभारत या भिंतीवर कोरलेला आहे. पण खरं सांगायचं तर इथं कोरली आहे माणसाची नम्रता. इथे फक्त मन गप्प होत नाही. पापनाथ मंदिरात उभं राहिल्यावर असं वाटतं देवाला शब्द नको असतात, फक्त ओलावलेले डोळे पुरेसे असतात. आज आपण या मंदिराकडे पाहतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो, पण त्या दगडांना आपल्याकडे पाहून काय वाटत असेल? ते जर जिवंत झाले तर त्यांचा सुवर्णकाळ नक्कीच आजच्या पिढीला सांगतील आणि म्हणतील, हे सर्व सगळे पुढे गेले पण आम्ही इथेच आहोत. आम्ही आमच्या भारतभूमीचा इतिहास सांगण्यासाठी आतुर आहोत. पटदक्कल अजूनही उभा आहे. वादळं आली, आक्रमण झाली, अनेक राजसत्ता आल्या गेल्या, पण देव आणि श्रद्धा आजही इथेच आहेत. दगड झिजले पण भक्ती नाही झिजली. जर कधी मन खूप जड झालं असेल तर पटदक्कलला या. इथे मंदिर नाही, इथे तुमचं मन शुद्ध नक्कीच होईल.